आहे 26 डिसेंबर. कुडाळला ओटी भरायला निघालो, गौरी आणि मी आणि माझी गाडी, माय और मेरी कार. कुडाळला गेलो, 26ला निघालो, कोल्हापूरला थांबलो, 27ला ओटी भरली. मस्त झालं काम. ओटी भरली, कुडाळेश्वर देऊळ झाला, माणगाव झाला. त्याच्यानंतर शिल्पाच्या घरी झोपून सर्वेच्या हॉटेलवर जेवून नंतर मग आम्ही निघालो मालवण साईडला. मालवणला गेलो. मालवणला मस्त मालवण फिरलो थोडक्यात. तिकडनं रत्नागिरी साईडला आरे वारे मार्गे म्हणजे पूर्ण कोस्टल रोडने आलो. अप्रतिम दृश्य. मध्ये मध्ये थांबलो. कुणकेश्वरला गेलो. कुणकेश्वर बघितलं. कुणकेश्वरला मस्त आम्ही काय मिसळ, भजी, नाही लोकल आयटम खाल्ले. खूप सुंदर आणि छान होते, टेस्टी, बघण्यासारखं असं सगळं. आणि आरे वारेला तिथून येताना बऱ्याच वेळा अगोदर पण मी येऊन गेलो आहे. आता मी जातो आहे मुंबईला कोस्टल रोडनीच. आता आलो आहे जयगडला. ही जयगडची जेटी. एक मिनिट. ही जयगडची जेटी आणि मागे दिसत असेल, उन्हामुळे मला दिसत नाही आहे, वाफर आली आहे. आता त्या वाफरमध्ये या सर्व गाड्या लाईनीत लागलेल्या आहेत. रोडसुद्धा खूप छान आहे, बघण्यासारखा रोड आहे. फक्त कदाचित वेळ जास्त लागत असेल, काय माहीत नाही. मस्त आहे पण रोड. ज्यांना त्या बाहेरच्या स्ट्रेट रोडची सवय आहे त्यांना नको. ज्यांना पूर्वीचे रोड, घाट बीट, सुंदर डांबरी रोड वगैरे आवडत असतील त्यांनी मुद्दाम यावं. सुंदर दृश्य, सुंदर कोस्टल रोड म्हणजे बाजूने कॅलिफोर्नियासारखं वाटतं. मुद्दाम बघायला हरकत नाही. अप्रतिम रोड. आता मी जयगडला आलो. जयगडवरून फेरी क्रॉस करून कुठेतरी मिळते, ते गावाची नाव माहीत नाही. नंतर पुढच्या तिथे पोचून विचारीन. तिथून अजून एक फेरी करून अजून पुढे कुठेतरी जायचं आहे मला. बघू वेळ किती वाचतो, किती वेळात पोचेन. रात्र व्हायच्या आधी जर पोचता आलं, जेवढ्या जेटी करता येतील, 2 जेटी आहेत मला वाटतं, नाहीतर मला पुन्हा बाहेर हायवेवर येऊन मुंबई गोवा हायवेने मुंबईला पोचावं लागणार. अदरवाईज मी अलिबागपर्यंत पूर्णपणे समुद्रमार्गे जाऊ शकतो. बघू आता पुढचं सांगतो तुम्हाला. भेटू. बाईकर्स येतात तिकडनं बाईक करून या वापरमध्ये मस्त धमाल असणार. बाईकने येणं म्हणजे अतिउत्तमच आहे, धमालच आहे. ठीक आहे, तिकीट काढायचं. बघू आता तिकीट किती रुपये. एकूण 17 गाड्या बसतात रुपये पण चालते. बोटीत एंट्री केलेली आहे वाफरमध्ये. हे बघा पाठीमागे माझ्या सगळ्या गाड्या चढल्या आहेत. आता वरती जाऊन बघूया जरा काय आहे.
बीच की तरफ जाते हुए हमारी हीरोइन छाता लेके, हरा छाता हरियाली, आरे वारे बीच की तरफ. रस्ता फार सुंदर आहे बीचकडे जाण्याचा. पूर्ण झाडी झुडपं. असंच आहे हट्ट, कळलं काय? मला दिसतच नाही पण. हॅलो गाईज, रात्रीचे 9:45 नाही 10:30 वाजलेत. आम्ही आता पनवेलच्या आसपास, पनवेल नाही, पनवेलच्या पण अगोदर साई सहारा हॉटेलमध्ये आलो. जेवायला भूक लागली, सोमवार आहे, उपास सोडायचा आहे. हे हॉटेल चांगलं आहे. अलिबागला जाताना आम्ही बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये नाश्ता केला. आता सांगायचं काय होतं, दापोली मार्गे आलो. खूप बकवास रोड होता. कसा बसा हायवेवर आल्यानंतर सुसाट रोड मिळाला. तोपर्यंत खूप फ्लॉप रोड, म्हणजे दापोली रोडचं वाइंडिंग चालू आहे, मोठं करायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे दापोली कंटाळा आला. मंडणगड आला, मंडणगडवरून मग हायवेवर आलो, तेव्हापासून बरं वाटलं. अच्छा, आता इथे दाखवण्यासारखी एक गोष्ट आहे. या साई सहारामध्ये एक सुंदर द्वारकामाई. हे बघा, द्वारकामाई आणि हे साईबाबा. मला फ्रंट कॅमेरामध्ये दाखवतो. मस्त, खरंच मस्त. किती सुंदर. भजन मंडळीसाठी होतं वाटतं ते.
तर अशा रीतीने आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आता पिकनिकचा दी एंड करत आहोत. म्हणजे इकडे जेवायचं आणि नंतर थेट घर गाठायचं. घरी जाऊन मस्तपैकी शांतपणे आंघोळ करून झोपायचं. तेव्हा टाटा बाय बाय गुड नाईट.